मी आज वरण चिकुले बनवणार आहे। त्यासाठी मी पीठ घेतलं आहे। पिठामध्ये थोडं मीठ आणि ओवा टाकून घेतलं आहे। ते घट्टसर मळून घ्यायचं आहे। आता मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या। तेल मस्त गरम झालेलं आहे। लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतर बघू शकता लसणाच्या पाकळ्या छानपैकी लाल झालेल्या आहेत। त्यानंतर मी त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकली। एक टोमॅटो टाकला, थोडे वाटाणे टाकले आणि शिमला मिरची टाकली। इथे हे माझं वरण आधीच केलेलं आहे। इकडे मी गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी उकळलेलं आहे। उकळलेलं पाणी मी वरणात नंतर यूज करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यात मी थोडं मीठ टाकणार, कारण आधी मी वरण करताना देखील मीठ घातलेलं आहे आणि चिकुल्यांची कणिक मळताना सुद्धा त्याच्यात मीठ घातलेलं आहे। हे जरा मऊसर होईपर्यंत मी परतून घेणार। तुम्ही बघू शकता सगळे पदार्थ मऊसर झालेले आहेत। आता मी त्यामध्ये चटणी, हळद, मसाला आणि धणे जिरे पूड घालून घेणार आहे। हे मंद आचेवर करणार आहे। त्यानंतर त्यात मी शिजवलेलं वरण टाकणार आहे। वरणाला चांगली उकळी येत आहे। वरण मी बघू शकता तुम्ही इतकं पातळ केलेलं आहे। आता मी चिकुल्या तयार करून घेतलेल्या आहेत कणिकेच्या। तुम्ही बघू शकता या पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत आणि उकळलेल्या वरणामध्ये टाकून द्यायच्या आहेत। वरणाला देखील चांगली उकळी आलेली आहे। आता मी त्यामध्ये सगळ्यात चिकुल्या लाटून टाकून घेणार आहे। तसेच त्या चिकुल्यांबरोबर मी थोडी कसुरी मेथी देखील वरणामध्ये टाकणार आहे। त्याच्याने छान चव येते। अशा प्रकारे आपण सर्व चिकुल्या लाटून त्या वरणामध्ये टाकलेल्या आहेत। त्यानंतर आता आपण त्याच्यात घालणार आहोत ही कापलेली हिरवी मेथी। त्याच्याने चांगला फ्लेवर येतो।